नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला राज्यासह देशात सर्वत्र तसंच परदेशातही उत्स्फूर्त प्रतिसाद. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजपथावर योगाभ्यास. मानवजातीला प्रेरित करणाऱ्या नव्या युगाचा प्रारंभ झाल्याचा पंतप्रधानांना विश्वास. राजपथावर एकाच वेळी 84 देशांच्या नागरिकांसह 35,000 लोकांनी केलेल्या योगसाधनेची गिनीज बुकात नोंद. मालवणी भागातल्या विषारी दारू दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 97. ममता यादवसह आज दोघांना अटक. ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याप्रकरणी राकेश मारिया यांच्याकडून राज्य सरकारनं मागवलं स्पष्टीकरण. मीरपूर एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं बांगलादेशसमोर फक्त 201 धावांचं आव्हान. आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला. कोकणातही संततधार कायम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज जगभर पहिला योग दिन साजरा करण्यात आला. भारतातही योग दिनानिमित्त ठिकठिकाणी आयोजित झालेल्या कार्यक्रमांमध्ये हजारो लोकांनी भाग घेतला. दिल्लीत राजपथावर दिमाखात साजऱ्या झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देऊन वसुधैव कुटुंबकम हा भारताचा संदेश आचरणात आणण्याचं आवाहन केलं. शांतता आणि सद्भावनेसाठी अखंड मानवजातीला प्रेरित करण्याच्या एका नव्या युगाला प्रारंभ आज होत आहे असं ते यावेळी म्हणाले. मैं आज यूनो का आभार व्यक्त करता हूं. दुनिया के 193 कंट्रीज का आभार व्यक्त करता हूं कि जिन्होंने सर्वसम्मति से इस प्रकार के प्रस्ताव को पारित किया. और मैं उन 177 कंट्रीज का आभार व्यक्त करता हूं कि जिन्होंने को-स्पॉन्सर बनकर के योग के महात्म्य को स्वीकारा. और आज सूरज की पहली किरण जहां से प्रारंभ हुई और 24 घंटे के बाद सूरज की आखिरी किरण जहां पहुंचेगी, सूरज की कोई किरण ऐसी नहीं होगी, सूरज की कोई यात्रा ऐसी नहीं होगी कि जिसे इन योग अभ्यासियों को आशीर्वाद देने का अवसर न मिला हो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थितांबरोबर प्राणायाम, मकरासन, पवनमुक्तासन आदी योगासनांची प्रात्यक्षिकं केली. राष्ट्रपती भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपतींनी सामूहिक योग कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. भारत योगाचं माहेरघर असून आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी रोखण्याची क्षमता योगामध्ये आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. मन आणि बुद्धी यांचा तादात्म्य तसंच जीवन आणि निसर्ग यांची सांगड योगामुळे घातली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत योगविषयक आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलताना सांगितलं. योगा एक प्रकार से स्व से समष्टि की यात्रा है. योगा एक प्रकार से अहम से वयम की ओर जाने का मार्ग है. और इसलिए जो अहम से वयम की ओर जाना चाहता है, जो स्व से समष्टि की ओर जाना चाहता है, जो प्रकृति के साथ जीना सीखना चाहता है, योग उसको उंगली पकड़ करके ले जाता है. आरोग्यमय जीवनासाठी योग या विषयावर 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात योगाच्या महत्वावर चर्चा होणार आहे. योगसाधना म्हणजे जीवन भरभरून जगण्याची जडीबुटी आहे. जीवनात बदल घडवण्याची क्षमता योगामध्ये आहे. योग म्हणजे व्यापार किंवा व्यवस्था नाही तर अवस्था आहे असंही पंतप्रधान या संमेलनात म्हणाले. कोणत्याही वातावरणात कोणत्याही परिस्थितीत माणसाला चैतन्य देण्याचं काम योगामुळे होतं. योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि स्मृतिवर्धनाचा लाभ होतो असं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी या संमेलनात सांगितलं. योग दिन साजरा करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सियाचेन इथं सशस्त्र सैन्य दलानं आजच्या दिवसाचं औचित्य साधून योगाची प्रात्यक्षिकं केली. विविध केंद्रीय मंत्र्यांनी अनेक राज्यांमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. शाळा महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी तसंच ठिकठिकाणी आबालवृद्ध नागरिकांनीही योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. योग दिनानिमित्त संपूर्ण देशातच निरामयतेच्या एका नव्या पर्वाचा आरंभ झाला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातले अन्य सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले. शाळा, महाविद्यालयं, शासकीय कार्यालयं तसंच विविध संस्थांमध्ये योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं मुंबईत राजभवन इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा वर्गाला इंटरनेटच्या माध्यमातून जसं सर्व जगाशी कनेक्टेड राहायला आवडतं, त्याचप्रमाणे राजयोग क्रियेच्या माध्यमातून परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करता येतो, असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात उपस्थितांसह राज्यपालांनी योग ध्यानधारणा केली. नागपूर इथं योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले सहभागी झाले होते. राज्यांमधल्या कारागृहातही योग दिन साजरा करण्यात आला. नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सहभागी झाले होते. योग साधनेमुळे जीवनात परिवर्तन घडून येतं, त्यामुळे उत्तम आणि निरामय जीवन जगण्यासाठी योग हा उत्तम उपाय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मन असेल, बुद्धी असेल, काया असेल, वाचा असेल, या प्रत्येक गोष्टीवर ताबा मिळवण्याकरता, त्या प्रत्येक गोष्टीचं संतुलन साधण्याकरता सर्वोत्तम उपाय हा योग आहे. राज्याच्या विविध भागात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून योगाभ्यास करण्यात आला. त्याची ही काही क्षणचित्र. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जागतिक योग दिनानिमित्त आज संपूर्ण जगभरात खूप उत्साहाचं वातावरण असल्याची भावना संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष बान की मून यांनी व्यक्त केली. या योग दिनाच्या निमित्तानं भारताच्या आयुष मंत्रालयानं गिनीज बुकात नाव कोरल्याचं बान की मून यांनी यावेळी सांगितलं. गिनीज बुकात नोंद करण्यात आलेला पहिला विक्रम म्हणजे एकाच दिवशी अनेक व्यक्तींनी योगसाधना करणं, तसंच दुसरा विक्रम म्हणजे दिल्लीत राजपथावर झालेल्या योगाभ्यासात एकूण 84 देशांच्या नागरिकांसह 35,000 लोकांचा सहभाग. योगसाधनेमुळे तन आणि मन यांचा मिलाफ होऊन एकता वाढीस लागते, असं सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. शांतता आणि एकोपा वाढवण्याच्या दृष्टीनंही योगाभ्यास महत्त्वाचा असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थितांनी योगाची प्रात्यक्षिकं केली. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्येही योग दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सुषमा स्वराज त्यात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियात सुमारे 500 जणांनी सूर्यनमस्कार घालून योग दिन साजरा केला. नेपाळमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात 800 जणांनी आपला सहभाग नोंदवला. अफगाणिस्तानातही योग दिन साजरा केला गेला. कॅनडा, रशिया यासह इतर आशियाई देशांमध्येही योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी योगाभ्यास हा महत्त्वाचा घटक ठरू पाहत आहे. आजच्या योग दिनामुळे मुंबई पोलिसांच्या योगाभ्यासाला गतीच मिळाली आहे. धावणाऱ्या मुंबईच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या मानसिक संतुलनासाठी योगाभ्यास हा उपाय ठरू पाहत आहे. जीवनशैली बदलतेय, त्याचबरोबर पोलिसांच्या कामाचं स्वरूपही. विविध गुन्ह्यांचा तपास करतानाही त्यांना ताणाचा सामना करावा लागत आहे. त्याचा निचरा योगाभ्यासामुळे होऊ शकेल का? रिलीफ मिलता है, जो स्ट्रेस लेवल हमारी कम होती है, उसकी वजह से हमारा एक बैलेंस भी बना रहता है और जिसका उपयोग हमारी तफ्तीश करने में, हमारा जो
लोगों के साथ में इंटरेक्शन करने में जो फायदा होता है तो उसका जो मदद होती है। जब हम आसन करते हैं तो हमारा शरीर अच्छा होता है, हम जब प्राणायाम करते हैं तो हमारी सांस अच्छी होती है, हम जब मेडिटेशन करते हैं तो हमारा मन अच्छा होता है, और आपका शरीर अच्छा है, अगर आपका मन अच्छा है, चेतना अच्छी है, तो आप एक हेल्दी लाइफ जी सकते हैं। पोलिसांना सध्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्यांच्यासाठी सामाजिक, व्यावसायिक आणि खाजगी जीवनाचा समतोल राखणं ही तारेवरची कसरतच। योगाभ्यास या आव्हानांना सामोरं जायचं बळ त्यांना देणार का, हे येणारा काळच ठरवेल। जागतिक योग दिनानिमित्त योग साधनेच्या औचित्याबद्दल आणि वाढत्या गरजेबद्दल चर्चा करण्यासाठी योग प्रशिक्षक आणि बेस्टचे उपजनसंपर्क अधिकारी मनोज वराडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आज योग दिवसाचं औचित्य नक्कीच आहे, त्यानिमित्ताने आपण या विषयावर चर्चा करतोय। योग साधना असं म्हटलं की समोर कायम योगासनं आणि सूर्यनमस्कार एवढ्या दोनच गोष्टी येतात, तर या पलीकडे योग साधनेचं काही महत्त्व आहे का, आणि ते काय सांगाल? नक्कीच योग साधना किंवा योगाभ्यास म्हटलं तर योगाची 8 अंग त्यामध्ये समाविष्ट आहेत। त्याच्यामध्ये पहिल्या 2 पायऱ्या यम आणि नियम, याचा अर्थ स्वतःच्या आणि समाजात वावरताना आचरणात आणणाऱ्या काही बंधनांचं किंवा काही नियमांचं आपण पालन करणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर 3ऱ्या पायरीवर आसनं येतात, 4थ्या पायरीवर प्राणायाम येतो, त्याच्यानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी, असं अष्टांग योगाचं स्वरूप आहे। त्यामुळे आपल्यासमोर जे आसनं, सूर्यनमस्कार हा भाग आहे त्यातला फक्त एक अष्टमांश आहे। नक्कीच। त्यामुळे या बाकीच्या गोष्टींकडेही महत्त्व, लक्ष देणं जास्त गरजेचं आहे। यमनियमांचं जर तुम्ही पालन केलं नाही तर योग तुम्हाला कळला किंवा तुमच्या अंगात मुरला असं होत नाही। त्याच्यामुळे यमनियमांच्या नंतर आसनं, प्राणायाम आणि मग पुढची अंग किंवा पुढचे टप्पे, असा एकंदर योगशास्त्राचा प्रवास असतो। खरं तर आपल्याकडे ही योग साधनेची विद्या ही खूप पुरातन आहे आणि आपल्याला सगळ्यांना ती माहितीच आहे, पण अलीकडच्या काळामध्ये त्याचं महत्त्व वाढलंय किंवा त्याची चर्चा जास्त होते, लोकांनी करावं असं सांगितलं जात आहे। हे कशामुळे असं? आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी हजारो वर्षापूर्वी योगशास्त्र आपल्या आचरणात आणलं आणि त्यावेळेला त्याचा उद्देश केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी केला जायचा। परंतु नंतर वैद्यकशास्त्राने केलेल्या संशोधनानुसार असं आढळून आलं की आपल्या आरोग्यासाठी सुद्धा योगशास्त्र अतिशय उपयुक्त असं आहे। त्यामुळे ती सामान्यांनी पण करण्याची क्रिया असू शकते। नक्कीच। आजच्या काळात वाढती गरज जे तुम्ही म्हणालात ते वाढत्या गरजेचं असं आहे की आजच्या काळात स्पर्धा जास्त झालेली आहे, त्याच्यामुळे मानसिक ताणतणाव वाढलेला आहे। तर मानसिक ताणतणावामुळे मनोकायिक स्वरूपाचे आजार जे आहेत ते आपल्याला बऱ्याच प्रमाणात भेडसावत असतात। तर त्याच्यावर मात करण्यासाठी योगाभ्यासासारखा दुसरा पर्याय मला तरी दिसत नाही। तुम्ही आता सांगितलेला मुद्दा महत्त्वाचा आहे, मनोकायिक आजार, की ज्याच्यामध्ये फक्त आपण शारीरिक आजार आणि व्यंग अशा पद्धतीने न बघता काही स्ट्रेस किंवा तणावमुक्ती यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो का? नक्कीच। जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य याची व्याख्या केवळ व्याधीमुक्त शरीर असं होत नाही, तर तुमचं मन सुद्धा निरोगी निकोप असावं लागतं असं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे जर का तुमचं मन निरोगी नसेल किंवा मनावर कसलाही ताण किंवा मनाला कसल्या तरी व्याधी असतील तर त्याचे पडसाद नकळत आपल्या शरीरावर उमटतात आणि त्यातून आपल्याला रक्तदाब किंवा हृदयविकार किंवा मधुमेह यासारखे अनेक आजार भेडसावू शकतात। थोडासा तुलनात्मक विचार करता असं वाटतं की आपण एरवीचे खेळ हे मैदानावर खेळावे, मोकळ्या हवेत खेळावे असं म्हटलं जातं आणि योगाभ्यास हा एका ठिकाणी कदाचित बंद खोलीमध्ये असं करता येऊ शकतो, तर या दोन्हीची तुलना होऊ शकते का? तुलना म्हणण्यापेक्षा खेळ जे आहेत ते आपल्या शारीरिक विकासासाठी कारणीभूत असतात, त्याचा उपयोग तसा होतो। परंतु योगाभ्यासाचा उपयोग आहे तो शारीरिक वाढीसाठी। समजा शालेय मुलांना जर का योग शिकवला गेला तर त्यांच्या शारीरिक वाढीसाठी म्हणजे उंची वाढणं किंवा पचनक्रिया सुधारणं, याच्याच बरोबर त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासामध्ये, एकाग्रता म्हणतो आपल्याला, किंवा आपल्याला आत्मविश्वास वाढीसाठी योगाभ्यासाचा अतिशय उपयोग होतो। म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी खरं म्हणजे ही विद्या आत्मसात करणं किंवा रोज त्याचं आचरण करणं आवश्यक आहे असं म्हणायला हरकत नाही। हो, आजच्या दिवसाचं औचित्य साधून मी असं सांगेन की हा योग दिन केवळ आपल्या आयुष्यात एका दिवसासाठी समाविष्ट न करता दररोज आपण योग केला पाहिजे आणि कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा
तो माणूस स्त्री असो वा पुरुष असो, आबालवृद्धांसाठी ही एक आपल्या संत महात्म्यांनी आणि ऋषीमुनींनी आपल्याला देणगी दिलेली आहे. आपण स्वतः प्रशिक्षक म्हणून काम करता, तर या दृष्टीने मगाशी आपण जसा उल्लेख केला की व्याधीमुक्त शरीर किंवा एखादी तणावमुक्ती, या दृष्टीने आलेला एखादा अनुभव आम्हाला सांगा ना. मी पोलिसांसाठी गेले कित्येक वर्ष योगासनाचे वर्ग चालवत होतो. आपल्याला माहिती आहे की पोलिसांना अनंत प्रकारचे ताणतणाव असतात, त्यांच्या ज्या ड्युट्या असतात त्या अनियमित असतात, त्यांच्यामुळे त्यांना वेळेवर जेवण, वेळेवर झोप घेता येत नाही. अशाच एका प्रसंगाला मी सामोरा गेलो होतो. दीपक जोग नावाचे DCP होते, त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं. त्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो आणि त्यांच्या निधनामुळे मला धक्का बसला आणि मी विचार केला की पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड तणाव असतो, तर त्यांच्या तणावमुक्तीसाठी आपण एक प्रयत्न म्हणून त्यांना योगाभ्यासाचं प्रशिक्षण द्यावं असं माझ्या मनात आलं. आणि त्या दृष्टीने मी कित्येक वर्ष पोलीस विभागातील विविध अधिकारी आणि विविध कर्मचाऱ्यांना योगाभ्यासाचं प्रशिक्षण देत होतो. तर त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच महिन्यानंतर सुद्धा माझ्या संपर्कात राहून त्यांनी कबुली दिली की सर, ह्या योगाभ्यासाच्या नियमित सरावामुळे आमची उच्च रक्तदाबाची गोळी होती ती कमी झाली, आमचा मधुमेह आटोक्यात आला, आम्हाला झोप येत नव्हती, ती झोप आम्हाला आता शांत आणि सखोल आपण ज्याला म्हणतो ती झोप चांगल्या प्रकारे लागते असं त्यांनी कबुली, म्हणजे आजही माझ्या संपर्कात असतात कित्येक अधिकारी आणि कित्येक कर्मचारी. तर ते एक वेगळं समाधान आपल्या मनाला लाभतं. प्राणायाम या गोष्टीमध्ये जास्त करून श्वसनक्रियेशी संबंध आहे आणि बऱ्याच जणांना सर्दी हा एक क्रॉनिक प्रकाराचा किंवा बरेच वर्ष असलेला आजार अशा पद्धतीने म्हटलं जातं. तर या दोन्हीवर काही उपाय प्राणायामाच्या माध्यमातून होऊ शकतो का? योगशास्त्राचं शिक्षण मी असं सांगेन की कोणत्याही चांगल्या प्रशिक्षित व्यक्तीकडून किंवा प्रशिक्षित एखादी संस्था असेल, जशा अनेक संस्था आहेत, अनेक योग प्रशिक्षक आहेत, तर त्यांच्याकडून घेणं हे अतिशय उपयुक्त. कारण योग हे दुधारी शस्त्रासारखं आहे. तुम्ही केवळ टीव्हीवर बघून किंवा पुस्तकं वाचून त्याचा सराव करू शकत नाही. कारण तुमच्या काही अडचणी असतील, एखादा आसन तुम्हाला जमत नाही किंवा प्राणायामाचा जो प्रकार कोणताही करायचा झाला तर त्याच्यामध्ये टप्पे असतात, तर त्या टप्प्यांनुसार तुम्ही जर केलं नाही तर तुम्हाला अपाय होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्याला रक्तदाबाचा विकार आहे आणि त्याने कपालभाती करायला सुरुवात केली तर त्याचा रक्तदाब वाढू शकतो. तर त्याच्यामुळे योग प्रशिक्षक असेल त्याला तुमच्या शरीर रचनाशास्त्र आणि शरीर क्रियाशास्त्राची माहिती असते आणि तुमचा आजार काय आहे त्यानुसार तो तुम्हाला योगाचा अभ्यासक्रम आखून देऊ शकतो. आजच्या योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांनी खरोखर सर्वांपर्यंत ही योग साधना किंवा योगाची आपल्याकडची विद्या ही पोचलेली आहे. पण तरीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये समाजामध्ये ती नियमित किंवा लोकांना करण्याच्या दृष्टीने जर पावलं उचलायला पाहिजे असेल तर काय करता येईल असं वाटतं आपल्याला? पंतप्रधानांचं मी नक्कीच अभिनंदन करेन की ज्यांनी जगाला मानवतेच्या हितासाठी असणारी आपली ही अमूल्य अशी पुंजी म्हणजे योगाभ्यास याची दारं सर्वांना खुली करून दिली. आणि प्रथमतः आपल्या देशाला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे की 177 देशांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि आज सर्वत्र योग दिनाचं औचित्य साधून ठिकठिकाणी योगाभ्यासाचे कार्यक्रम सुरू आहेत. पण हा एकच दिवसाचा ठेवा नाहीये. ज्याप्रमाणे आपण श्वास रोज घेतो, जेवण रोज घेतो, त्याप्रमाणे आपण योग सुद्धा रोज केला पाहिजे, ज्याच्यामुळे कोणत्याही ताणतणावाला सामोरं जाण्याची एक प्रतिकार शक्ती आपल्यामध्ये तयार होईल. योग हा कोणत्याही जाती धर्माच्या आणि देशाच्या पलीकडे आहे. कारण 1997 साली मला पाकिस्तानमधून डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानमधल्या लोकांना योग शिकवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्याच्यामुळे योग हा तुम्हाला मनाला सुदृढ बनवतो, शरीराला सुदृढ बनवतो. शरीरातल्या ज्या विविध यंत्रणा आहेत, जशी श्वसन यंत्रणा, पचन यंत्रणा, रक्ताभिसरण आणि इतर अनेक अशा यंत्रणांना हा सक्षम बनवतो, त्याचं कार्य सुधारतो, आपल्याला लवचिकता शरीराला आणून देतो. तसंच सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची ताकद ही आपल्या मनाला देतो की आपण कोणत्याही परिस्थितीत तणावग्रस्त अवस्थेमध्ये आपण नकारात्मक विचार करूच शकत नाही. ही योगाभ्याची ताकद आहे.
तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे खरोखर आत्ताही आपण एक बातमी ऐकली, गिनीज बुकमध्ये नोंद झाली. 84 देशातले नागरिक आणि आपल्या आज राजपथावर उपस्थित होते आणि 35,000 लोकांनी एकावेळी त्यात भाग घेऊन योगासनं केली. हा खरोखर आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. त्याच दृष्टीने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. पंतप्रधानांनी जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हे आवाहन केलं होतं की आपण अशा पद्धतीचं योग दिन पाळूया, आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की भारतीय विश्वशांतीची जी संकल्पना आहे ती योगाभ्यासाशी जोडली होती. तर या दृष्टीने आपलं मत काय? योगाभ्यास केल्याच्या नंतर जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की शरीराबरोबर मनाचा विचार हा व्यायाम प्रकारात केला जात नाही, हा केवळ योगाभ्यासात केला जातो. त्याच्यामुळे मनाला शांती मिळण्याच्या दृष्टीने योगाशिवाय दुसरा कोणताही पर्याय मला दिसत नाही. आणि जगातला आज प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या तरी तणावाने, मानसिक अथवा शारीरिक व्याधीने ग्रस्त आहे. त्याच्यामुळे त्याला शांती हवी. ती केवळ आध्यात्मिक किंवा मानसिक दृष्टिकोनातूनच शांती नाही, तर आपण जगातली शांती, विश्वशांतीचा जर नारा आपल्याला द्यायचा असेल तर पंतप्रधानांनी जे आज पाऊल उचललेलं आहे त्या दृष्टीने त्याला जगातल्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक स्त्री पुरुषाने त्याला सकारात्मक असा प्रतिसाद देऊन त्याने केवळ विश्वशांती नाही तर आपल्या मनातली आंतरिक शांती ही सुद्धा त्याला प्राप्त होऊ शकते असं मला खात्रीने वाटतं. नक्की जसा प्रवास व्यक्तीकडून समष्टीकडे होत जातो तसा व्यक्तीची शांती हीच विश्वशांतीकडे नेणारी ठरेल, हाच योग दिनाचा संदेश असेल. आणि मला असं वाटतं की आजच्या योग दिनापासून प्रत्येकाच्या आयुष्यात रोज हा योग यायला हरकत नाही आणि तीच आपण आशा करूया. आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. वळूया पुढच्या बातम्यांकडे. मुंबईत मालाड इथल्या मालवणी भागात विषारी दारू प्यायल्यानं बळी गेलेल्यांची संख्या 95वर पोहोचली आहे. या प्रकरणी ममता यादवसह आणखी 2 आरोपींना मुंबई पोलिसांनी आज अटक केली. मृतांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज जाहीर केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत देण्यात येणार आहे. तावडे यांनी आज मालवणी इथं जाऊन विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या 4 अधिकाऱ्यांना काल निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाची लवकरच विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचं उत्पादन शुल्क विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. IPLचे माजी प्रमुख ललित मोदी यांची भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून राज्य सरकारनं स्पष्टीकरण मागवलं आहे. या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांना मारिया यांनी माहिती दिल्याच्या आधारावर त्यांच्याकडून अधिकृत माहिती मागवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी PTI या वृत्तसंस्थेला सांगितलं. परकीय चलनविषयक कायद्याचा कथित भंग केल्याप्रकरणी ललित मोदी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. म्हाडाच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. म्हाडाच्या विविध वसाहतीतल्या समस्या आणि उपाययोजनांसंदर्भात नागपूर इथल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. भामटी, परसोडी, सोमलवाडा, रामबाग वसाहत, शीघ्रसिद्ध, गणकदर याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. पाणी बिल थकबाकीमुळे पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता असलेल्या रामबाग, शांतीनगर, सोमवारपेठ, नंदनवन या म्हाडा वसाहतींची समस्या येत्या 1 डिसेंबरपूर्वी सोडवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते. आणि आता बातमी क्रिकेटची. बांगलादेशात मिरपूर इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 201 धावांचं माफक आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेला रोहित शर्मा 0वर बाद झाला. त्यानंतर शिखर धवननं अर्धशतक ठोकून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला महेंद्रसिंग धोनीनं 47 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. त्यानंतर सुरेश रैनाच्या 34 धावा वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमाननं सर्वाधिक 6 बळी घेतले. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना 47 षटकांचा करण्यात आला. भारतानं दिलेलं माफक धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशनं डावाची सावध सुरुवात केली. मात्र सलामीचे 3 फलंदाज संघाची शतकी धावसंख्या होण्याआधी तंबूत परतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 29 षटकात 4 बाद 152 धावा झाल्या होत्या. आपण आता पाहत आहात सामन्याचं थेट प्रक्षेपण. 4 गडी बाद 152 धावसंख्या दिसते 29 षटकं आणि 1 चेंडूमध्ये.
हवामान. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अहेरी, सिरोंचा आणि भामरागड तालुक्यातल्या सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातल्या पर्लकोटा, पामुल गौतम आणि इंद्रावती या नद्यांचा जलस्तर झपाट्यानं वाढत आहे. चंद्रपूर शहरात तसंच जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इथले अनेक मार्ग पावसामुळे बंद झाले असून काही भागात पाणी साचलं आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. कोकणात होणाऱ्या संततधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिरगाव बाणे वाडीतल्या घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. चिपळूण, खेड, राजापूर, संगमेश्वरच्या भागात पुराचं पाणी शिरलं असून पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर गावाजवळ झाड एसटी बसवर कोसळलं. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या नाते नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं गावाचा संपर्क पूर्णतः तुटला आहे, तर काही ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत. जिल्ह्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन 84 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. नागपूर, अमरावतीमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे, तर बीड जिल्ह्यात दुपारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून महाबळेश्वर आणि कोयना भागात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या 36 तासात विदर्भात आणि कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28 आणि किमान 25, नागपूर 31 आणि 23, पुणे 27 आणि 23, औरंगाबाद 32 आणि 24, नाशिक 32 आणि 24, कोल्हापूर 25 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 22, सोलापूर 30 आणि 24 आणि अमरावती कमाल तापमान 30 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला राज्यासह देशात सर्वत्र तसंच परदेशातही उत्स्फूर्त प्रतिसाद. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजपथावर योगाभ्यास. मानवजातीला प्रेरित करणाऱ्या नव्या युगाचा प्रारंभ झाल्याचा पंतप्रधानांना विश्वास. राजपथावर एकाच वेळी 84 देशांच्या नागरिकांसह 35,000 लोकांनी केलेल्या योग साधनेची गिनीज बुकात नोंद. मालवणी भागातल्या विषारी दारू दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 97. ममता यादवसह आज 2 जणांना अटक. ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याप्रकरणी राकेश मारिया यांच्याकडून राज्य सरकारनं मागवलं स्पष्टीकरण. मीरपूर एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं बांगलादेशसमोर फक्त 201 धावांचं आव्हान. आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला. कोकणातही संततधार कायम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.